Hello, my dear students. What's up? I hope you all are fine. In our previous lesson, we saw and learned about Maharashtra before Shivaji. Today, we are going to start lesson number second, that is, work of Sant. Let us learn how the Sant spread the message of equality, devotion, kindness, and humanity in society. So, let's start our lesson. Lesson number second, वर्क ऑफ संत म्हणजे काय तर संतांची कामगिरी. ओके, संतांची कामगिरी. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कोणकोणते संत होऊन गेले, त्यांची कामगिरी काय, त्यांचे उपदेश काय, त्यांचे संदेश काय, यांच्याविषयी या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. द ट्रॅडिशन ऑफ संत दॅट बिगेन इन महाराष्ट्र विथ चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, कंटिन्यू बाय संत कमिंग फ्रॉम व्हेरियस स्ट्रॅटा ऑफ सोसायटी. स्ट्रॅटा मीन्स काय तर लेवल. सोसायटीमधल्या समाजामधल्या वेगवेगळ्या समाजामधील वेगवेगळ्या लेवलवरती वेगवेगळ्या स्तरावरती जे लोक होऊन गेलेत त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांची जी परंपरा आहे ती सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा कोणी सुरू केली तर त्यामध्ये श्री चक्रधर स्वामी असतील, संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत चोखामेळा असतील, यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा सुरू केली. इन धिस ग्रुप ऑफ संत इन्क्लुडेड संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा एक्सेट्रा. आता या संतांच्या ग्रुपमध्ये कोणकोणते संत होऊन गेले म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कोणकोणते आणखी संत होऊन गेले तर त्यामध्ये त्या ग्रुपमध्ये संत गोरोबा काका असतील, संत सावतामाळी असतील, संत नरहरी काका असतील, संत नरहरी असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत शेख महम्मद असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत निळोबा असतील. हे सर्व महाराष्ट्रामध्ये काय होऊन गेले, मोठे संत होऊन गेले. यांनी लोकांना उपदेश दिला. ओके, मानवतेचा संदेश दिला, इक्वॅलिटीचा संदेश दिला. सिमिलरली त्याचप्रमाणे आता फक्त काय संत पुरुषच मंडळी होती का? नाही, तर काही महिलासुद्धा यामध्ये संत होऊन गेले. त्यामध्ये कोण तर संत जनाबाई असतील, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा अँड संत बैनाबाई शिवूरकर आर ऑल्सो इन्क्लुडेड. आता या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही संत होऊन गेले त्या संतांची नावे आपल्याला या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. ओके, पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आपल्याला, संतांची नावे की महाराष्ट्रामध्ये संतांची जी परंपरा आहे ती कोणी सुरू केली. काही महिलांची नावेसुद्धा यामध्ये सांगितली आहेत आणि काही पुरुष मंडळींची नावेसुद्धा सांगितलेली आहे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा सुरू केली. देन आवर नेक्स्ट पॅरेग्राफ. They thought people various virtues like compassion, non-violence, charity, सर्व्हिस, इक्वेलिटी अँड ब्रदरहूड. आता या संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय शिकवण दिली, काय शिकवलं तर व्हेरियस व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण शिकवले, गुण शिकवले. कोणकोणते? लाईक कंपॅशन, नॉन व्हायलेन्स, चॅरिटी, सर्व्हिस, इक्वेलिटी अँड ब्रदरहूड म्हणजे अहिंसा, दया, सेवा, इक्वॅलिटी म्हणजे समानता, ब्रदरहूड मीन्स बंधुभाव. यांची शिकवण त्या संतांनी आपल्याला दिली. नो वन इज अ इन्फिरियर अँड नो वन इज अ सुपिरियर म्हणजे कोणीही लहान नाही आहे आणि कोणीही मोठा नाही आहे. इन्फिरियर मीन्स कनिष्ठ, लहान, आणि सुपिरियर मीन्स श्रेष्ठ, मोठा. कोणीही लहान नाही आहे आणि कोणीही मोठा नाही आहे अशी शिकवण त्या संतांनी लोकांना दिली. ऑल इक्वल म्हणजे सर्व समान आहेत, कोणी मोठा नाही आहे आणि कोणीही लहान नाही आहे, सर्व समान आहेत, सर्व सारखे आहेत. सच वॉज द सेंटिमेंट दॅट वॉज क्रिएटेड बाय संत इन द माइंड ऑफ द पीपल. लोकांच्या मनांवरती काय तयार केलं तर सेंटिमेंट, असे चांगले विचार, सेंटिमेंट म्हणजे विचार, असे चांगले विचार लोकांच्या मनावरती संतांनी कोरले. सिमिलरली त्याचप्रमाणे समर्थ रामदास ऑल्सो रेंडर्ड हिज वर्क इन महाराष्ट्र. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी सुद्धा आपले कार्य सुरू ठेवले. नेक्स्ट पॅरेग्राफ. श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम गुजरात. म्हणजे श्री चक्रधर स्वामी कोण होते तर हे ओरिजिनली मूळचे हे गुजरातचे प्रिन्स होते, राजकुमार होते. ओके,
राजकुमार असल्यावरही त्यांनी काय केलं, ही बिकेम ॲन ॲसेटिक अँड केम ओव्हर टू महाराष्ट्र. म्हणजे त्यांनी काय केलं, एवढा प्रिन्स असून, त्यांचा राजपाट असून, म्हणजे राजेशाही सोडून त्यांनी काय केलं, एक संन्यास परिधान केला. ओके, म्हणजे त्यांनी काय केलं की तपस्वी झाले, संन्यासी झाले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. ही मूव ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रीचिंग इक्वॅलिटी. प्रीचिंग म्हणजे शिकवण देणे, उपदेश देणे. कशाचा? तर ज्यावेळेस श्री चक्रधर स्वामी त्यांनी आपला राजपाट सोडून ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तपस्वी होऊन आले, तर लोकांना त्यांनी इक्वॅलिटीचा संदेश दिला. ओके, समानतेचा संदेश दिला. ही डिड नॉट बिलीव्ह एनी डिस्क्रिमिनेशन बेस ऑन जेंडर और कास्ट. ते काय करत की या डिस्क्रिमिनेशनला कधीही मानत नसत. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. कोणता भेदभाव मानत नसत? कोण महिला आहे, कोण पुरुष आहे, कोणत्या जाती धर्माचा आहे, तर सर्व लोक काय होते, त्यांच्या नजरेमध्ये समान होते, इक्वल होते. ते कधीही भेदभाव करत नसत कोणत्या जेंडरवरती आणि कोणत्या कास्टवरती. सो सेव्हरल मेन अँड वुमेन बिकेम हिज फॉलोअर्स. म्हणून या शिकवणमुळे, या उपदेशांमुळे त्यांना मानणारे लोकसुद्धा खूप सारे तयार झाले. त्यांचे फॉलोअर्स त्यावेळेस तयार झाले. द सेक्ट मीन्स काय होते? पंथ. ओके, द सेक्ट इस्टॅब्लिश ही इज नोन ॲज अ महानुभाव सेक्ट. त्यांनी काय केलं, संत श्री चक्रधर स्वामींनी एक पंथ तयार केला, महानुभाव सेक्ट. ओके, मेमोरेबल इन्सिडंट फ्रॉम हिज लाईफ हॅव बीन कंपाईल्ड इन अ बुक टायटल लीलाचरित्र. आणखी काय केलं, श्री चक्रधर स्वामी यांनी लीलाचरित्र लिहिलं. आणि त्या लीलाचरित्रामध्ये काय लिहिलेलं आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये जेवढे काही अविस्मरणीय इन्सिडंट, जेवढ्या काही घटना घडल्या, त्या सर्व घटनांना काय केलं, त्यांनी कंपाईल केलं, संकलित केलेलं आहे. कशामध्ये? तर लीलाचरित्रमध्ये. त्यांच्या जीवनामध्ये, लाईफमध्ये जेवढे काही मेमोरेबल, अविस्मरणीय घटना घडल्या, त्या घटनांचा संकलन या लीलाचरित्रमध्ये श्री चक्रधर स्वामींनी काय केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. ते नेक्स्ट, संत नामदेव. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिव्होटी ऑफ विठ्ठल. संत नामदेव हे कोण होते? तर विठ्ठलाचे खूप मोठे ग्रेट डिव्होटी होते, खूप मोठे भक्त होते. ही लिव्ड इन द विलेज नरसी. मूळचे हे कुठचे राहणारे होते? तर नरसी गावचे राहणारे होते संत नामदेव. ही कंपोज न्यूमरस सॉंग्स इन अ प्रेज ऑफ गॉड, परफॉर्म कीर्तन्स, songs, stories based on a religious theme everywhere and brought about a general awakening among the people. त्यांनी काय केलं, लोकांना जागृत करण्याचं काम केलं. त्यांनी काय केलं, ही कंपोज न्यूमरस सॉन्ग, त्यांनी खूप सारे असे अभंग लिहिले, ओव्यास लिहिल्या, ज्यामधून कीर्तनं परफॉर्म केले, ज्यामधून लोकांना धर्माविषयी ज्ञान होईल, लोकांना जागृत करण्याचं काम, अवेकिंग करण्याचं काम संत नामदेवांनी काय केलं, सुरू ठेवलं. ही मूव ऑल ओव्हर महाराष्ट्र टू स्प्रेड द भगवत धर्म अँड थॉट द पीपल डीप डिवोशन टू गॉड. त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्रभर त्यांनी भगवत धर्म काय आहे, भागवत धर्म काय आहे, या भगवत धर्माविषयीची शिकवण त्या लोकांना समजवण्याचं काम केलं. भक्ती मार्गाविषयी सुद्धा त्यांनी लोकांपर्यंत उपदेश देण्याचं काम केलं. ही इन्स्टिल इन देम द डिझायर टू प्रोटेक्ट देअर रिलिजन. संत नामदेव लेटर ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडिया स्प्रेडिंग द मेसेज ऑफ ह्युमॅनिटी. त्यांनी काय केलं की लोकांच्या मनामध्ये, इन्स्टिल म्हणजे जागृत करणे, लोकांच्या मनामध्ये काय केलं, जागृत काय केलं, तर त्यांचा धर्म वाचवण्यासाठी, धर्म वाचवण्याकरता जे काही उपदेश असतील, ते उपदेश त्या संत नामदेवांनी लोकांना सांगितले की आपला धर्म कसा वाचवावा, आपला धर्म कसा वाढवावा. संत नामदेव लेटर ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडिया स्प्रेडिंग द मेसेज ऑफ ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी मीन्स मानवतेचा संदेश. ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. तर संत नामदेव फक्त महाराष्ट्रामध्येच नाही राहिले, तर संत नामदेव पूर्ण महाराष्ट्र सोडून, महाराष्ट्रामध्ये तर फिरलेच, परंतु पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा, इंडियामध्ये सुद्धा, पूर्ण भारतभरसुद्धा फिरत राहिले. कशाकरता? तर ह्युमॅनिटीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता. ओके, ही ट्रॅव्हल टू द पंजाब अँड स्प्रेड द मेसेज ऑफ इक्वॅलिटी. पंजाबमध्ये सुद्धा त्यांनी लोकांना इक्वॅलिटीचा मेसेज पोहोचवण्याचं काम केलं, लोकांना उपदेश देण्याचं काम केलं, लोकांना समजवण्याचं काम केलं, लोकांना जागृत करण्याचं काम केलं. अमॉंग द पीपल देअर ही कंपोज सॉंग्स
इन हिंदी, त्यांनी हिंदीमध्ये खूप सारे असे अभंग रचना केले आहेत. इवन टुडे, आजही सम ऑफ हिज वर्सेस आर इन्क्लुडेड इन अ गुरु ग्रंथ साहिब, द होली बुक ऑफ द सिख्स. जे शीख लोक आहेत त्या शीख लोकांचा जो एक पवित्र ग्रंथ जो आहे, होली म्हणजे पवित्र, तो पवित्र गुरु ग्रंथ साहिब जो आहे यामध्ये आजही संत नामदेवांनी लिहिलेल्या ज्या ओव्या आहेत, जे वर्सेस आहेत, श्लोक आहेत, ते श्लोक आजही त्या गुरु ग्रंथ साहिब शीख लोकांचा जो पवित्र ग्रंथ आहे त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. हिज सॉंग्स आर स्टील संग ऑल ओव्हर महाराष्ट्र विथ अ ग्रेट लव अँड डिवोशन. आजही महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी लिहिलेले जेवढे काही भक्तिगीतं आहेत ते सर्व भक्तिगीते मोठ्या उत्साहाने, मोठ्या भक्तिभावाने आजही महाराष्ट्रामध्ये गायल्या जातात, म्हटल्या जातात. द नेक्स्ट, संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर्स फॅमिली बिलॉंग्स टू द आपेगाव. संत ज्ञानेश्वरांची फॅमिली ही आपेगावची राहणारी होती. ओके. निवृत्तीनाथ अँड सोपानदेव वेर हिज ब्रदर्स. संत ज्ञानेश्वरांचे 2 भावांची नावं काय काय, तर एक निवृत्तीनाथ अँड सोपानदेव, हे 2 भावंड संत ज्ञानेश्वरांचे. आणि त्यांना एक सिस्टरही होती, मुक्ताबाई वॉज हिज अ सिस्टर. मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि ज्ञानेश्वर असे 4 भावंड. ओके. 3 भाऊ आणि 1 बहीण. बिगोटेड मेन ऑफ द टाईम यूज टू लुक डाऊन अपॉन धीस चिल्ड्रेन बिकॉज दे वेअर द ऑफस्प्रिंग ऑफ अ संन्यासी. आता जे बिगोटेड मीन्स धर्माचं रक्षण करणारे, धर्माचं ज्ञान देणारे लोक, जे धर्माचं ज्ञान देणारे लोक आहेत ते या 4 भावंडांकडे कसे पाहत असत, तर ऑफस्प्रिंग ऑफ अ संन्यासी. ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य, मुलं. तर कोणाची मुलं? संन्यासाची मुलं आहेत या नजरेने त्या 4 भावंडांकडे ते बिगोटेड मेन पाहत असत. धर्माचं रक्षण करणारे मोठमोठे जे धर्माचं ज्ञान देणारे लोक होते ते लोक यांना संन्यासाची मुलं असे म्हणत. इट हॅपन, आता का म्हणत, तर ते असं झालं की इट हॅपन लाईक धिस देअर फादर टूक अ संन्यास. जे संत ज्ञानेश्वर जे होते, संत ज्ञानेश्वराचे जे वडील होते त्यांनी काय केलेलं होतं, संन्यास धर्म स्वीकारला होता. अँड रिटायर फ्रॉम द वर्ल्डली लाईफ. आता संन्यास घेणे म्हणजे काय, तर जो आपला पारिवारिक संसार आहे, जी आपली फॅमिली आहे त्या फॅमिलीचा त्याग करणे, आपल्या कुटुंबाचा त्याग करणे म्हणजे संन्यास धर्म स्वीकारणे. तर संन्यास धर्म स्वीकारला संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी. ॲज अ संन्यासी ही लेफ्ट होम. आणि संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे काय, तर घर सोडणे. मग त्या संत ज्ञानेश्वराच्या वडिलांनी संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी घर सोडलं. परंतु नंतर काय झालं, लॅटर ऑन ऑबेईंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु ही रिटर्न द होम अँड स्टार्टेड लिव्हिंग विथ हिज वाईफ. नंतर काय आलं की संत ज्ञानेश्वरांचे जे वडील होते त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला आणि ज्यांच्या जवळ ते संन्यास धर्म स्वीकारला त्यांच्या गुरुच्या आज्ञेवरून, ऑबेईंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु ही रिटर्न द होम, त्यांच्या गुरुच्या आज्ञेनुसार ते घरी काय परत आले आणि परत संसार सुरू करायला लागले. त्यांच्या पत्नीसोबत ते राहायला सुरुवात केली. देअर 4 चिल्ड्रेन वेअर बॉर्न आफ्टरवर्ड. आणि नंतर ज्यावेळेस संन्यास धर्म स्वीकारला ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी आणि संन्यास धर्मामधून परत ज्यावेळेस ते फॅमिलीमध्ये आले त्यावेळेस त्या संत ज्ञानेश्वरांचे आईवडील जे होते त्यांनाही 4 पुत्र झाले. कोणकोणती 4 मुलं, तर निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत ज्ञानेश्वरसुद्धा एक आणि मुक्ताबाई असे 4 मुलं त्या संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांना झाले. द नॅरो माइंडेड म्हणजे जे समाजामधील जे विचार करणारे लोक आहेत, धर्माचा विचार करणारे, ते नॅरो माइंडेड रिलिजियस लीडर डिड नॉट थिंक इट दॅट राईट दॅट अ संन्यासी शूड हॅव चिल्ड्रेन. तर जे धर्माविषयी ज्ञान देणारे जे लोक होते, धर्मार्थ लोक जे होते, ते धर्माविषयी ज्ञान देणारे जे लोक होते त्यांना हे असं मान्य नव्हतं की संन्यासाला मुलं असावी, की संन्यास म्हणजे तर संसाराचा त्याग करणे. ओके. देन संन्यासाला जर मुलं असतील तर हे कदापि त्यांना मान्य नव्हते. नॅरो माइंडेड लोकांना हे मान्य नव्हते. देन पीपल पर्सिक्युटेड धिस चिल्ड्रेन अँड बॅनिश देम फ्रॉम देअर कम्युनिटी. मग त्या लोकांनी काय केलं, धर्माचे जे ज्ञानी लोक होते त्यांनी काय केलं, या 4 मुलांना काय केलं, गावाबाहेर काढलं, बॅनिश केलं. आणि समाजाबाहेर काढल्यानंतर काय केलं, त्यांचा छळ करायला लागले. ओके. त्यांना समाजाबाहेर टाकण्यात आलं, गावाबाहेर काढण्यात आलं. मग वन डे ज्ञानेश्वर वेंट राऊंड टू द टाऊन बिगिंग फॉर द आर्म. एका दिवशी काय झाले की संत ज्ञानेश्वर हे भिक्षा मागण्याकरता, डाऊन बिगिनिंग फॉर अ आल्म, आल्म म्हणजे भिक्षा. ओके. तर भिक्षा मागण्याकरता ते गावामध्ये एक दिवस ज्ञानेश्वर गेले. परंतु काय झालं की नो वन वूड गिव्ह
हिम एनी आर्म, परंतु कोणीही त्यांना भिक्षा द्यायला तयार नव्हतं. कोणीच त्याला भिक्षा द्यायला तयार नव्हतं. देन ही हॅड टू लिसन टू ऑब्व्हियसिव्ह लँग्वेज इन्स्टेड ऑफ यंग ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन बाय धिस इन्सिडंट. परंतु भिक्षा तर नाही मिळाली संत ज्ञानेश्वरांना, परंतु त्या भिक्षेच्या बदल्यामध्ये खूप सारे असे अपशब्द त्या लोकांच्या तोंडून संत ज्ञानेश्वरांना ऐकायला मिळाले. ओके, म्हणजे ज्ञानेश्वरांना वाईट म्हणायला लागले लोक की संन्यासाची मुलं भिक्षा द्यायला तयार नव्हते. तर यामुळे काय झालं, तर संत ज्ञानेश्वरांना काय झालं, खूप मोठं दुःख झालं. कारण आपल्यालाही राग येतो किंवा आपल्यालाही दुःख होते जर कोणी शिव्या देत असेल किंवा शिवीगाळ करत असेल, कोणी वाईट बोलत असेल, आपल्यावरती ओरडत असेल, तर आपल्यालाही साहजिक आहे दुःख होईल. संत ज्ञानेश्वर तर लहानच होते आणि त्यांना जर कोणी ओरडलं, त्यावेळेस त्यांना ओरडण्यात आलं, त्यांना अपशब्द वापरण्यात आले, त्यांचा छळ करण्यात आला. तर यामुळे त्या लहान वयामध्ये त्या संत ज्ञानेश्वरांना खूप मोठं दुःख झालं. या इन्सिडेंटमुळे खूप मोठं दुःख झालं. अँड ही एंटर हिज हट अँड लॉक द डोअर फ्रॉम इनसाइड टू ग्रीव ओव्हर हिज लॉट. म्हणजे काय केलं की या दुःखामुळे काय आलं, ते परत आले त्यांच्या घराजवळ, त्यांच्या झोपडीजवळ परत आले आणि त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांनी काय केलं, तो दरवाजा जो आहे झोपडीचा तो आतमधून लॉक केला आणि आपलं जे दुःख आहे ते दुःख काय करायला लागले, ते एक्सप्रेस करायला लागले त्या झोपडीमध्ये. म्हणजे रडणे असेल किंवा दुःखी बसणे, जाऊन कोपऱ्यामध्ये जाऊन बसणे, तर असं त्यांचं दुःख जे काय आहे ते दुःख ते तिथं एक्सप्रेस करायला लागले त्या झोपडीमध्ये. देन तेवढ्यामध्ये काय झालं, मुक्ताबाई केम अँड नॉक ॲट द डोअर अँड सी सेड ओपन द डोअर ज्ञानेश्वर. तेवढ्यामध्ये काय आलं की तिथे मुक्ताबाई आली आणि त्यांना तो दरवाजा झोपडीचा लावलेला दिसला आणि मुक्ताबाईने दरवाजा नॉक केला, ठोकला. नॉक करणे म्हणजे वाजवणे किंवा ठोकणे. आणि म्हणाली की ओपन द डोअर ज्ञानेश्वर. ओके, ज्ञानेश्वरा दरवाजा उघडा. हाऊ कॅन वी रिमेन ड्रोन इन अवर ओन सॅरो. सॅरो म्हणजे दुःख आणि ड्रोन म्हणजे डुबून जाणे. मग संत मुक्ताबाई काय म्हणायला लागले की हाऊ कॅन रिमेन ड्रोन इन अवर ओन सॅरो, की आपण कसे काय आपल्या स्वतःच्या दुःखामध्ये आपण डुबून जाऊ शकतो. हो ना, म्हणजे का, तर हू विल देन लुक द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जर आपण आपलं स्वतःचं दुःख जर आपण व्यक्त करत असू, जाहीर करत असू, तर या जगाचं कल्याण कोण करेल, या जगाचा विचार कोण करेल. तर धीस वर्ड ऑफ हिज सिस्टर गेव न्यू होप टू ज्ञानेश्वर. आता या शब्दांमुळे, या मुक्ताबाईच्या शब्दांमुळे काय झालं, ज्ञानेश्वरांना एक नवी आशा मिळाली, एक नवीन शक्ती, एक नवीन ऊर्जा मिळाली की खरोखर आपण जर आपलं स्वतःचं दुःख जर आपण व्यक्त करत असू तर जगाचं कल्याण कोण करेल, जगाला ज्ञान देण्याचं काम कोण करेल. तर या मुक्ताबाईच्या, आपल्या बहिणीच्या या शब्दांमुळे संत ज्ञानेश्वरांना काय आलं, एक नवीन स्फूर्ती मिळाली. ही फॉरगेट ही इज अ पर्सनल सॅरो अँड स्टार्टेड ही इज अ वर्क. आणि स्वतःचं दुःख विसरून परत आता काय आलं, संत ज्ञानेश्वर त्यांचं जे काम आहे लोकांना जागृत करण्याचं ते त्यांनी सुरू केलं. एव्हरीवेअर, सगळीकडे, द पुअर अँड द बॅकवर्ड पीपल वेअर बिंग ऑप्रेस इन द नेम ऑफ द रिलिजन. सगळीकडे समाजामध्ये धर्माच्या नावावरती लोकांचा काय केला जात असत, गरीब लोकांचा, बॅकवर्ड लोकांचा, जे दलित लोक आहेत किंवा जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना ऑप्रेस केलं जात होतं. कशाच्या नावावरती, इन द नेम ऑफ द रिलिजन, धर्माच्या नावावरती त्या लोकांचा छळ केला जात असे. संत ज्ञानेश्वर वेंट अमॉंग द पीपल अँड टॉट देम टू हॅव अ फेथ इन गॉड. अशा त्या गरीब लोकांमध्ये जाऊन संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, त्या लोकांमध्ये एक विश्वास तयार केला. त्यांना सांगितलं की देवावरती विश्वास ठेवा, फेथ इन द गॉड, देवामध्ये विश्वास ठेवा. गिव इक्वल ट्रीटमेंट टू ऑल, सगळ्यांशी कशी वागा, समतेने वागा ना, समतेने वागा, सर्वांना इक्वल ट्रीटमेंट द्या. हेल्प दोज इन अ ट्रबल अँड ॲलेज देअर मायझेरी. मायझेरी म्हणजे दुःख आणि ॲले म्हणजे कमी करणे, लेस. ओके, जर जे दुःखी लोक आहेत, जे ट्रबलमध्ये, संकटामध्ये लोक आहेत, त्यांचं दुःख कमी करण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा. जे दुःखी माणसं आहेत त्यांची मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. धिस वॉज द गिस्ट ऑफ हिज ॲडवाईस टू द पीपल. आणि हे सार त्या लोकांना, याचा ॲडवाईस, ही ॲडवाईस सर्व त्या लोकांपर्यंत संत ज्ञानेश्वर पोहोचवत होते. ज्ञानेश्वर्स वर्ड आर हिअर्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ महाराष्ट्र फॉर द लास्ट 700 इयर्स. म्हणजे आजही गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संत ज्ञानेश्वरांचे हे जे शब्द आहेत हे आजही घुमत आहेत किंवा आजही त्या शब्दांचा उच्चार केला जातो, त्यांचा उपदेश मानला जातो. In those days, all the religious teaching was confined
टू संस्कृत बुक, म्हणजे त्यावेळेस जे धर्माचं ज्ञान देणारे लोक होते त्या काळात ते धर्माचं ज्ञान हे संस्कृतमध्ये लिहिलेलं होतं, संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेले होते. मग संत ज्ञानेश्वरांचं काय म्हणणं होतं की द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरी डे यूज ॲज अ मराठी, म्हणजे दररोज बोलली जाणारी समजणारी जी लँग्वेज आहे ती भाषा आहे जी मराठी आहे. सर्व लोकांना मराठी भाषा लवकर समजते आणि दररोज एव्हरीडे बोलली जाणारी लँग्वेज मराठी आहे. मग लोकांना ज्ञान कसं मिळेल, तर त्यांच्या लँग्वेजमध्ये जर असलं तर ते लोकांना तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ते नॉलेज पोहोचेल. आणि त्यावेळेसचे जे नॉलेज होतं जे संस्कृतमध्ये लिहिलेलं होतं, धर्माचं ज्ञान जे होतं ते संस्कृतमध्ये लिहिलेलं होतं. मग संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, तर संत ज्ञानेश्वर रोट हिज आउटस्टँडिंग बुक ज्ञानेश्वरी इन मराठी. मग संत ज्ञानेश्वरांनी काय केलं की सर्वसामान्य लोकांपर्यंत हे ज्ञान पोचावं, धर्माचं ज्ञान पोचावं याकरता त्यांनी काय केलं, संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, तर ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेत लिहिली. ओके, हा फार मोठा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. ही दस ओपन वाईड फॉर हिज people to doors of knowledge where he preaches the ideal of brotherhood among all men. त्यांनी काय केलं की जे धर्माचं ज्ञान आहे, धर्माचं जे भांडार आहे ते या ग्रंथामधून लोकांपर्यंत खुलं केलं की सगळ्यांपर्यंत हे धर्माचं ज्ञान लोकांपर्यंत पोचावं, बंधुत्व भावनाची शिकवण लोकांपर्यंत पोचावी याकरता त्यांनी सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत ते पोचवण्याचं काम केलं. ॲट अ व्हेरी अर्ली एज, फार कमी वयामध्ये, ॲट आळंदी नियर पुणे, पुणेजवळ असणारं जे आळंदी आहे त्या आळंदीमध्ये कमी वयामध्ये ॲट व्हेरी अर्ली एज संत ज्ञानेश्वर टूक समाधी. संत ज्ञानेश्वरांनी आळंदीमध्ये काय केले, समाधी घेतली. समाधी मीन्स काय, तर देहत्याग करणे. ओके, दॅट इज म्हणजे काय, तर पुट हिमसेल्फ इन अ ट्रान्स, ट्रान्स म्हणजे देहत्याग करणे. फ्रॉम विच ही नेवर केम आउट, त्यामधून कधीही जिवंत न होणे असा देहत्याग करणे. तर फार कमी वयामध्ये संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, आळंदीमध्ये देहत्याग केला, समाधी घेतली. ऑन द 11th day of आषाढ अँड कार्तिक, लॅक ऑफ पिलग्रिम्स गो टू आळंदी अँड पंढरी विथ डिवोशन. मोठ्या भक्तिभावाने आजही, इवन टुडे आजही, ऑन द 11th day ऑफ आषाढ अँड कार्तिक, आषाढ अँड कार्तिक महिन्यामध्ये लॅक ऑफ पिलग्रिम्स, पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू किंवा वारकरी, लॅक ऑफ वारकरीज काय करतात, आषाढ अँड कार्तिकेला कुठं जातात, मोठ्या भक्तिभावाने आळंदी आणि पंढरीला जातात, म्हणजे पंढरपूरला आळंदी आणि पंढरीची वारी करतात आषाढ अँड कार्तिक महिन्यामध्ये. व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे तुम्ही अर्धा पाहिला तरी चालेल. इथं आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. ओके, संत एकनाथ महाराज. संत एकनाथ कॅरीड ऑन द वर्क स्टार्टेड बाय संत नामदेव अँड संत ज्ञानेश्वर. संत एकनाथांनी तेच कार्य पुढे चालू ठेवलं जे संत नामदेवांनी आणि संत ज्ञानेश्वरांनी केलेलं होतं. म्हणजे लोकांना जे उपदेश करण्याचं काम केलं, लोकांना जागृत करण्याचं जे काम केलं होतं तेच काम संत एकनाथांनी पुढे कंटिन्यू ठेवलं. ही लिव्ड इन पैठण. संत एकनाथ कुठचे राहणारे होते, तर पैठणचे राहणारे होते. ही प्रिचेस दॅट द वे टू रिच गॉड वॉज थ्रो डिवोशन, भक्तिमार्ग. म्हणजे त्यांनी लोकांना कसा उपदेश दिला, प्रिचेस म्हणजे शिकवण कशी दिली, जर देवाला पाहायचं असेल, देवामध्ये विलीन व्हायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे, थ्रो डिवोशन म्हणजे भक्ती मार्ग. कोणता मार्ग आहे, तर भक्तिमार्ग. भक्तिमार्ग करून काय करू शकतो आपण, देवाला प्रसन्न करू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. ही रोट न्यूमरस रिलिजन सॉंग्स, म्हणजे त्यांनी खूप सारे असे भक्तिभावगीतं लिहिलेत. त्यामध्ये काय काय, तर अभंग होते, ओवीज होते, भारुड्स होते. म्हणजे या माध्यमातून लोकांना काय केलं, देवाविषयी भक्तिमार्ग काय आहे, देवाविषयी ज्ञान आणि भक्तिमार्ग काय आहे या अभंग, ओवीज, भारुडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं संत एकनाथ महाराजांनी. हिज ॲडवाईस, त्यांचा एक लोकांना संदेश होता, ॲडवाईस होता, सल्ला होता की टू द पीपल वॉज नॉट टू ॲक्सेप्ट एनी डिस्टिंक्शन ऑफ हाय अँड लो. म्हणजे कधीही असं मानू नका की कोण हाय आहे आणि कोण लो आहे, कोण म्हणजे कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे असा कधीही भेदभाव करू नका, असा संदेश, ॲडवाईस संत एकनाथांनी लोकांना दिला. ही मेड फ्रेंड्स विथ द पुअर अँड डाऊन ट्रोडन अँड थॉट देम डिवोशन टू गॉड. त्यांनी काय केलं की गरिबातल्या गरिबाला आपलंसं मानलं. जे दलित लोकांचे अत्याचार ज्या लोकांवरती होत होता समाजाच्या नावावरती, धर्माच्या नावावरती, अशा लोकांमध्ये संत एकनाथ महाराज जाऊन त्यांना भक्तिमार्ग शिकवण्याचं, त्यांना चांगले उपदेश देण्याचं काम संत एकनाथांनी केलं. ही लव एक्सटेंडेड
ही लव एक्सटेंडेड इवन टू द डम ॲनिमल. डम म्हणजे काय, ते मुके जनावरं जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा संत एकनाथ महाराज काय करत, प्रेमाने पाहत असत. म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा संत एकनाथ महाराजांचं प्रेम असायचं. गरीब लोकांनाही आपलंसं मानायचे आणि जे मुके जनावर आहेत त्यांनासुद्धा आपलेसे मानायचे. ही एक्सोर्टेड म्हणजे समजून सांगणे, आवाहन करणे. ही एक्सोर्टेड द पीपल टू लव ऑल लिव्हिंग बिंग्स अँड प्रॅक्टिसाइड दॅट व्हॉट ही प्रिचेस. म्हणजे जे लोकांना जे उपदेश देत असत, जे लोकांना समजून सांगत असत, तेच उपदेश काय करत असत, जे प्रेमाचे संदेश आहेत, जे लोकांना समजूत घालणारे, लोकांना जागृत करणारे, अवेकिंग करणारे जे मॅसेजेस आहेत, ते मॅसेजेस काय करत, ते स्वतःमध्ये आत्मसात करत, प्रॅक्टिसाईड करत. जे उपदेश स्वतः जे लोकांना सांगत, तेच उपदेश स्वतःमध्ये काय करत, अवेकिंग करत, जागृत करत. ऑन वन डे ही वॉज गोईंग टू द रिव्हर गोदावरी फॉर अ बाथ. एक दिवशी काय झाले की संत एकनाथ महाराज अंघोळी करता गोदावरी जवळ गेले. इट वॉज नून अँड व्हेरी हॉट. म्हणजे कधी गेले अंघोळीला, तर दुपारची वेळ होती. अँड व्हेरी हॉट, आता दुपारी सूर्य तापत होता, त्यामुळे दुपारची वेळ कशी होती, व्हेरी हॉट होती. द सँड बेड अलॉंग द रिव्हर साईड वॉज व्हेरी हॉट टू. म्हणजे उन्हाच्या वाढत्या पारामुळे, उन्हाच्या तीव्रतेमुळे काय झालं होतं की त्या नदी साईडची जी सँड आहे ती कशी झाली होती, व्हेरी हॉट झाली होती. रेती म्हणतो आपण, सँड म्हणतो, ती त्या उष्णतेमुळे, दुपारची वेळ असल्यामुळे, सूर्य तापत असल्यामुळे तिची रेती ही खूप हॉट झाली होती. ही हिअर्ड, तेवढ्यात काय झालं की ही हिअर्ड द क्राईंग ऑफ अ पुअर चाइल्ड सिटिंग ऑन द हॉट सँड. म्हणजे तेवढ्यात काय झालं की ज्यावेळेस ते अंघोळीला गेले दुपारच्या वेळेस, तर त्यांना तिथं एक लहान बाळ रडण्याचा आवाज त्यांच्या कानी आला. क्राईंग ऑफ अ पुअर चाइल्ड सिटिंग ऑन द हॉट सँड. त्या गरम रेतीवरती, त्या हॉट सँडवरती एक लहान मूल रडत आहे हे त्यांना तिथं दिसलं. तो रडण्याचा आवाज त्यांच्या कानावरती पडला. संत एकनाथ लुक अराउंड अँड सॉ द चाइल्ड. इकडे तिकडे त्या मुलाजवळ जाऊन इकडे तिकडे पाहायला लागले. ही रश टू द हिम अँड लुक अराउंड फॉर द चाइल्ड्स पॅरेंट्स. म्हणजे इकडे त्या मुलाजवळ रडण्याचा आवाज ऐकून संत एकनाथ महाराज इकडे तिकडे पाहू लागले की या मुलाचे कदाचित आईवडील इथं असतील, परंतु त्यांना तिथं कोणीही आढळून आलं नाही. अँड ही पिकअप द चाइल्ड इन हिज आर्म. आणि त्यांनी काय केलं, कोणीही न दिसल्यामुळे त्या लहान मुलाला उचलून घेतलं, आपल्या काखेमध्ये उचलून घेतले. इन हिज आर्म, वाईप हिज टीयर्स अँड रिच हिम होम. त्यांनी काय केलं की त्या मुलाचे वाईप म्हणजे काय, तर पुसणे. काय पुसले, तर त्या मुलाचे अश्रू पुसले आणि त्याला काय घेऊन आले, घरी घेऊन आले. रिच हिम होम. इन दिस वे बाय हिज अ पर्सनल एक्झाम्पल. म्हणजे या स्वतःच्या अनुभवावरून, या स्वतःच्या एक्झाम्पलवरून अशा रीतीने काय केलं, स्वतःच्या आचरणामधून एकनाथ इम्प्रेस द मॅसेज ऑफ लव अँड इक्वॅलिटी ऑन द माइंड्स ऑफ द पीपल. आता या स्वतःच्या अनुभवामुळे काय झालं की लोकांच्या मनावरती एक समतेची किंवा एक ममतेची भावना लोकांच्या मनावरती एक जागृत झाली. संत एकनाथांविषयी त्या लोकांच्या मनावरती अशी भावना निर्माण झाली. म्हणजे काय होते की आपण ज्ञान लोकांना सांगतो आणि आपण स्वतः आत्मसात करत नाही, असं बऱ्याच ठिकाणी होत राहते. परंतु संतांची परंपरा अशी होती की स्वतःमध्ये सुद्धा आत्मसात करायचे आणि तीच शिकवण लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम त्या संतांनी केलेलं आहे. ते नेक्स्ट संत तुकाराम महाराज. संत तुकाराम, टू ग्रेट संत तुकाराम अँड संत रामदास लिव्ह इन शिवाजी स्टाईल. म्हणजे आतापर्यंत आपण जे संतांविषयी पाहिलं ते संत शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्रामध्ये होते. संतांची परंपरा त्या संत लोकांनी सुरू केली होती. आता जे संत तुकाराम महाराज आहेत आणि समर्थ रामदास जे आहेत, हे शिवाजी महाराज होते त्या काळामधले होते. ओके. देन तुकाराम केम फ्रॉम देहू, नियर पुणे जवळ असणारं जे देहू आहे, या देहूमधले राहणारे कोण होते, संत तुकाराम महाराज होते. ही ओन अ फार्म. म्हणजे संत तुकाराम महाराजजवळ काय होती, स्वतःची खूप मोठी शेती होती. अँड ऑल्सो अ ग्रोसरी शॉप. त्यांचं स्वतःचं किराणा दुकान होतं आणि स्वतःची शेतीसुद्धा होती. ही इज अ फोरे फादर्स मीन्स कोण, तर त्यांचे वाडवडील, आजोबा असतील, पणजोबा असतील, वडील असतील. ओके. तर ही इज अ फोरे फादर्स यूज टू लेंड मनी टू द नीडी पीपल. त्यांचा व्यवसाय काय होता, तर वडिलोपार्जित जो व्यवसाय होता, शेती तर होतीच, ग्रोसरी शॉपही होतं आणि जे नीडी पीपल्स आहेत, जे गरजू लोक आहेत, त्या गरजू लोकांना काय करायचे, या संत तुकाराम महाराजांचे फोरे फादर्स काय करायचे, उसने पैसे द्यायचे. ओके, कर्ज द्यायचे. बट
बट तुकाराम ड्रोन इन द रिव्हर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड्स ऑफ अ लोन पेपर्स ही हॅड. म्हणजे काय केलं की त्यांच्याजवळ तुकाराम महाराजांची पिढी ज्यावेळी सुरू झाली तर तुकाराम महाराजांजवळ लोकांनी घेतलेले कर्जाचे जे डॉक्युमेंट आहेत की त्या डॉक्युमेंटवरती त्या कागदपत्रांवरती लिहिलेलं आहे की कोणाजवळ किती कर्ज आहे, किती आपण दिलेलं आहे आणि त्यांच्याजवळून आपल्याला किती वसूल करायचं आहे, या सर्वांचे कागदपत्रे संत ज्ञानेश्वरांनी काय केले, इंद्रायणी रिव्हरमध्ये काय केले, बुडवून टाकले, ड्रोन केले, वाहून टाकले. ओके. द रेकॉर्ड ऑफ लोन पेपर ही हॅड. त्यांच्याजवळ असणारे सर्व रेकॉर्डचे पेपर काय केले त्यांनी इंद्रायणी रिव्हरमध्ये डुबवून टाकले. दस गिविंग रिलीफ टू मेनी. मग आता कर्जाचे कागदपत्रे जर नदीमध्ये इंद्रायणी रिव्हरमध्ये टाकून दिले तर त्या डॉक्युमेंटमध्ये काय होतं लिहिलेलं की कोणाजवळून किती कर्ज घ्यायचं आहे. तर आता ते कर्जाचे डॉक्युमेंटच नाही आहेत. तर त्यामुळे काय झालं, खूप साऱ्या लोकांना काय मिळाला, थोडासा दिलासा मिळाला की आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला कोणतंही कर्ज संत तुकाराम महाराजांना देण्याचं काम नाही आहे, कारण आता त्यांच्याजवळ रेकॉर्डच नाही आहे की आपल्याला किती कर्ज द्यायचं आहे. देन ही वूड गो टू द नेबरिंग हिल अँड सिंग सॉंग्स इन द प्रेज ऑफ गॉड. नंतर काय केले की ते त्या देहूजवळ असणारं एक नेबरिंग हिल आहे, टेकडी आहे, त्या टेकडीवरती जाऊन काय करायचे, अभंग गायचे, विठ्ठलाचे भक्तिगीतं गायचे. ओके. आता देहूजवळ असणारं एक भंडारा डोंगर आहे. ओके. त्या भंडारा डोंगरवरती काय करायचे, संत तुकाराम महाराज जायचे आणि तिथं भक्तिगीतं, देवाची प्रशंसा होईल अशी भक्तिगीतं, भावगीतं तिथं त्या भंडारा डोंगरवरती ते गात असत तिथे जाऊन. ऑन द 11th डे, एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिक ही वूड गो टू द पंढरपूर. ओके. तर पंढरपूरला सुद्धा तुकाराम महाराज जायचे. आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये एकादशीला संत तुकाराम महाराज पंढरपूरला जायचे. हे रोट डिवोशनल सॉंग्स. त्यांनी खूप सारे असे भावगीतं, भक्तिगीतं लिहिले, अभंग लिहिले, कीर्तन परफॉर्म केले. थाउजंड्स फ्लॉक्स टू लिसन टू हिम. खूप सारे असे थाउजंड्स म्हणजे हजारो लोक काय करत, संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता फ्लॉक म्हणजे खूप सारे लोक, ओके, ग्रुप म्हणू शकतो आपण, असे खूप सारे लोक, थाउजंड्स ऑफ पीपल काय करायचे, कीर्तन ऐकायला यायचे. त्यामध्ये कोण कोण असत, शिवाजी महाराजसुद्धा ऑल्सो अटेंड हिज कीर्तन्स. शिवाजी महाराजसुद्धा कधी कधी संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता तिथं हजर असत. संत तुकाराम प्रिचेस टू द पीपल अबाउट व्हर्च्यूज ऑफ पिटी, फॉरगिवनेस, पीस ऑफ माइंड. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी कोणते गुण शिकवले लोकांना, तर फॉरगिवनेस, पिटी, दया किंवा क्षमा करणे, मनाची शांतता, हे सर्व उपदेश त्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं. ही ऑल्सो गेव देम टू मॅसेज ऑफ इक्वॅलिटी. ओके. इक्वॅलिटीचा संदेशसुद्धा, समानतेचा संदेशसुद्धा संत तुकाराम महाराजांनी लोकांना दिला. He alone is a sant and God dwells with him who calls the weak and the downtrodden as him own. ओके. हे एकमेव संत मार्ग असा आहे की आपण कोणीही गरीब असो, कोणीही डाऊनट्रोडन असो, पीडित असो, तो कोणीही भक्ती करू शकतो आणि आपल्या देवाला प्रसन्न तो करू शकतो. ओके. भक्तिमार्ग कोणीही करू शकतो. ही इम्प्रेस धिस ट्रूथ ऑन द माइंड ऑफ द पीपल. आणि ही भावना लोकांच्या मनावरती संत तुकाराम महाराजांनी काय केलं, ओळखून दिली. ही मेड देम थिंक. त्यांना विचार करायला भाग पाडलं. पीपल ॲक्सेप्टेड हिम ॲज अ ग्रेट रिलिजियस लीडर अँड शोवर्ड देअर प्रेज ऑन हिम. म्हणजे या संदेशामुळे, या उपदेशांमुळे लोक काय करायला लागले, या संदेशांमुळे लोकांच्या मनावरती संत तुकाराम महाराजांचं जे प्रतिबिंब आहे ते उमटायला लागलं. म्हणजे ते लोक काय करायला लागले की एवढं ज्ञानी पुरुष आहे, एवढं ज्ञानाचे शब्द सांगत आहे, ज्ञानाचे उपदेश करत आहेत, यामुळे संत तुकाराम महाराजांना मानणारे लोक खूप तयार झाले आणि त्यांना धर्माचा एक मसीहा म्हणून लोक त्यांना मानत असत, ओळखायला लागले आणि त्यांची प्रशंसा करायला लागले, त्यांना मानायला लागले. इवन टुडे, आजही ऑल ओव्हर महाराष्ट्र वी हिअर पीपल प्रोक्लेमिंग ज्ञानोबा तुकाराम, द नेम ऑफ 2 ग्रेट संत. ओके. म्हणजे आजही, इवन टुडे, ऑल ओव्हर महाराष्ट्र वी हिअर्ड, आपल्याला आजही महाराष्ट्रभर ऐकायला मिळते काय, प्रोक्लेमिंग म्हणजे जयघोष, जय जयकार. कोणता जय जयकार, आपणही म्हणत राहतो ज्ञानोबा तुकाराम. ओके. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा जयघोष आपल्याला ऐकू येतो, ज्ञानोबा तुकाराम. संत ज्ञानेश्वर इज कॉल्ड ज्ञानबा. संत ज्ञानेश्वरांना ज्ञानबासुद्धा असं म्हटलं जाते. ऑल्सो
इवन टुडे आजही तुकाराम गाथा इज रीड इन एव्हरी हाऊस होल्ड. म्हणजे आजही महाराष्ट्रामधल्या घरोघरी तुकाराम गाथा वाचली जाते, रीड केल्या जाते तुकाराम गाथा. ओके. देन समर्थ रामदास. ओके. ॲट द सेम टाईम द हिल्स अँड व्हॅलीज ऑफ महाराष्ट्र वेअर फिल्ड विथ द इको ऑफ जय जय रघुवीर समर्थ, द ग्लोरी टू द ग्रेट रामा अँड कॉन्स्टंटली ऑन द लिप ऑफ द ग्रेट संत रामदास. म्हणजे ॲट द सेम टाईम कोणत्या वेळेस, ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज होते, त्याच काळामध्ये संत रामदासांच्या मुखी जय जय रघुवीर समर्थ हा जो जयघोष आहे हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये इको होत होता, आवाज गुंजत होता. ओके. तर रामदास was born at a Jamb on the bank of the गोदावरी in the मराठवाडा. ओके. संत समर्थ रामदासांचा जन्म कुठं झाला तर मराठवाड्यामधील गोदावरी रिव्हरजवळ असणारं जे गाव आहे जाम, या जाम गावामध्ये समर्थ रामदासांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. ही अ बर्थडे फॉल ऑन रामनवमी. त्यांचा जन्म कधी झाला तर रामनवमीच्या दिवशी जन्म झाला समर्थ रामदासांचा. द डे ऑन विच द ग्रेट हिरो रामा वॉज बॉर्न. म्हणजे ज्या दिवशी श्रीरामांचा जन्म झालेला आहे त्या श्रीरामांच्या जन्माच्या दिवशीच समर्थ रामदासांचा सुद्धा जन्म झालेला आहे. द नारायण वॉज हिज रिअल नेम बट ही प्रिफर टू कॉल हिमसेल्फ रामदास द सर्वंट ऑफ रामा. तसं तर समर्थ रामदासांचं ओरिजिनल नाव काय आहे, ओरिजिनल नाव आहे नारायण, परंतु त्यांचा जन्म श्री रामनवमीच्या दिवशी झाला. ज्या दिवशी रामांचा जन्म झाला, श्रीरामांचा जन्म झाला, त्या दिवशी समर्थ रामदासांचा सुद्धा जन्म झाला. त्यामुळे त्यांना रामदास हे नाव आवडायला लागलं. म्हणजे स्वतःला रामदास नाव उच्चारणं हे त्यांना आवडायला लागलं. का तर सर्वंट ऑफ रामा, रामाचा दास रामदास. ओके. थ्रो ही इज अ ग्रेट बुक दासबोध ही थॉट मेन अँड वेज ऑफ अ गुड लाईफ. ओके. त्यांनी एक दासबोधही लिहिला. त्या दासबोध ग्रंथामध्ये काय केलं, त्यांनी लोकांना मोलाचा संदेश देण्याचं काम केलं. त्यांच्या या दासबोधमधून लोकांना अवेकिंग करण्याचं काम केलं, जागृत करण्याचं काम केलं. थ्रो हीज मनाचे श्लोक स्टँजास ॲड्रेस टू द माइंड गेव पीपल लेसन इन अ गुड थॉट अँड अ गुड कंडक्ट. ओके. लोकांना त्यांच्या मनाच्या श्लोकातून, दासबोध, त्या मनाच्या श्लोकांमधून त्यांनी लोकांना सद्विचार, ओके, लोकांना एक चांगली शिकवण त्या लोकांमध्ये समर्थ रामदासांनी जागृत केली. गुड थॉट, ओके, चांगली लोकांच्या मनावरती बिंबवले. टू पॉप्युलराइज द वर्शिप ऑफ अ स्ट्रेंथ. आणखी काय केलं त्यांनी की वर्शिप करतो, जी पूजा करतो, जी आराधना करतो, त्याची शक्ती काय आहे हे लोकांमध्ये पॉप्युलराइज करण्याचं काम समर्थ रामदासांनी केलं. ही रेज द टेम्पल ऑफ हनुमान. त्यांनी काय केलं, श्री हनुमानाचे मंदिरंसुद्धा गावोगावी जाऊन उभारले. द गॉड ऑफ स्ट्रेंथ. हनुमान म्हणजे काय तर स्ट्रेंथ, गॉड ऑफ स्ट्रेंथ. ही एक्झॉर्टेड पीपल टू बी स्ट्रॉंग. ओके. त्यांनी काय केलं, एक्झॉर्टेड म्हणजे काय तर उपदेश देणे, प्रिचेस म्हणजे उपदेश देणे, एक्झॉर्टेड म्हणजे उपदेश देणे. काय उपदेश दिला की टू बी स्ट्रॉंग अँड टोल्ड देम द पॉवर दॅट रिसाइड इन द युनायटेड पीपल. की तुम्ही एकत्र राहा, संघटित राहा, आणि संघटित राहिल्यामुळे तुमच्यामध्ये काय तयार होईल, कशी शक्ती तयार होईल, त्या पॉवरविषयी समर्थ रामदासांनी लोकांना सांगण्याचं काम केलं. ही थॉट देम टू ऑर्गनाईज, म्हणजे संघटित राहा असं त्यांनी सांगितलं लोकांना. देम सेल्फ अँड फाईट अगेन्स्ट इनजस्टिस दॅट धिस गेव करेज टू द पीपल. त्यांनी काय केलं की संघटित राहा, आणि संघटित राहिल्यामुळे काय होईल की अन्यायाविरुद्ध तुम्ही सर्व एकत्र लढू शकता. आणि याच संदेशामुळे काय झालं, लोकांमध्ये करेज निर्माण झाला, म्हणजे एक लोकांना धीर मिळाला, ओके, आत्मविश्वास मिळाला या संदेशामुळे, की आपण संघटित जर राहिलो तर आपण अन्यायाविरुद्ध, अगेन्स्ट इनजस्टिससोबत आपण लढू शकतो. ओके. देन लास्ट पॅरेग्राफ. द वर्क ऑफ द संत ब्रॉट अबाउट a great awakening among the people. Religions once again came a things to be respected and spirit self-reliance was born. आता यामुळे काय झालं, संतांच्या या कार्यामुळे, या संतांच्या जनजागृतीमुळे काय झालं, लोकांमध्ये धर्माविषयी आदर वाढला,
ओके, या संतांनाही मानायला लागले आणि लोकांच्या मनामध्ये काय झाला, एक आत्मविश्वास तयार झाला, एक कॉन्फिडन्स तयार झाला. पीपल रिगेन देअर लॉस्ट कॉन्फिडन्स, म्हणजे जो आत्मविश्वास लोकांमध्ये नव्हता, जो कमी झालेला होता, तो पुन्हा काय झाला, लोकांमध्ये रिगेन झाला, परत तयार झाला. ही इज अ ग्रेट अवेकिंग अमॉंग द पीपल ब्रॉट अबाउट बाय द सेन्स हेल्प शिवाजी इन इज अ फाईट फॉर अ स्वराज. आता काय केलं की शिवाजी महाराजांनी काय केलं, स्वराज्य तयार करण्याचं, स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य हाती घेतलं होतं. आपल्या लोकांसाठी आपल्या स्वतःचं राज्य असावं, लोकांना स्वतः फ्री कुठंही फिरता यावं, फ्री राहावे, याकरता स्वराज्य तयार करण्याकरता शिवाजी महाराजांना काय केलं की या संतांनी जे लोकांना उपदेश दिले, या संतांच्या कामगिरीमुळे लोकांमध्ये अगोदरच काय झाले, लोक जागृत झाले, अवेकेक झाले आणि या संतांच्या या महान कामगिरीमुळे शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी या लोकांचा उपयोग करून घेतला शिवाजी महाराजांनी. ओके, म्हणजे लोकांना जास्त जागृत करण्याचं काम कोणी केलं तर संतांनी केलं आणि याच कामगिरीचा फायदा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी झाला. ओके, स्वराज्याच्या लढ्यासाठी झाला. ओके, इथं आपला लेसन नंबर 2 कंप्लीट झालेला. हा लेसन तुम्हाला कसा वाटला त्याविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.